या विद्येच्या मंदिरात आपण आला आहात, खरोखर तुम्ही भाग्यवान आहात. आणि तुम्हाला मी जे देणार आहे ते देण्यापूर्वी एक प्रतीक रूपानं मी इथल्या प्रमुखांना एक पुस्तक आणि आता नवं वर्ष सुरुवात होत आहे त्या नव्या वर्षाची विशेष दिनदर्शिका भेट करतो. धन्यवाद मॅडम, आपण हे स्वीकारलं आणि माझ्या या कलाकृतीला, कारण की कॅलेंडर मी तयार केलेलं आहे. सहसा असे उपद्रव फार कमी लोक करतात आणि त्यामागे काही हेतू असतो. तो ना व्यापाराचा हेतू आहे ना प्रसिद्धीचा, प्रतिष्ठेचा. त्यामध्ये एक थीम आहे, मध्यवर्ती संकल्पना आहे आणि त्या संकल्पनेभोवती काही चित्र गुंफलेली आहेत. आपला देश बदलतो आहे, याला मी इंडिया ते भारत असा प्रवास मानतो. आता तुम्हाला इंडिया आणि भारत हे समानार्थी शब्द होते असं जरी शिकला असला तरी त्यात मूलभूत फरक आहे आणि तो फरक दाखविण्याचा चित्ररूपानं या दिनदर्शिकेमध्ये प्रयत्न केलेला आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात सार्वजनिक आणि वैयक्तिक, राजकीय आणि सामाजिक, आर्थिक आणि संरक्षण विषयक असे प्रचंड बदल होत आहेत. त्याकडे आपण डोळसपणे पाहावं, जागरूक राहावं, कारण तुम्ही उद्याचे या देशाचे नागरिक आहात. आता आपण राष्ट्रगान गायलं, प्रतिज्ञा ही गायली, महाराष्ट्र गीतही गायलं. छान आहे, तो एक संकल्प आहे, एकात्मतेची घोषणा आहे. पण मी तुम्हाला आणखी एक प्रार्थना सांगतो. प्रार्थना हे केवळ मागणे नसते, तर त्यामध्ये धन्यवादही असतो. तर तुम्हाला ही प्रार्थना वैयक्तिकरित्या देतो. सामूहिक प्रार्थना तर आपण करतच आहोत, पण सकाळी उठल्यानंतर असे 3 धन्यवाद द्यायचे. पहिला धन्यवाद ईश्वराला द्यायचा की ज्यांनी आपल्याला मनुष्य जन्म दिला आहे. दुसरा धन्यवाद आईबापाला द्यायचा की ज्यांनी आपलं भरण पोषण करून विद्येच्या मंदिरात आणून सोडलं आहे. आणि तिसरा धन्यवाद गुरुला द्यायचा की जे तुमच्यावर संस्कार करत आहेत, शिक्षण देत आहेत, ज्ञान देत आहेत. तर दररोज सकाळी उठल्यानंतर हे 3 धन्यवाद आपण द्यावं असा मी तुम्हाला सल्ला देईन. खरंच तुम्ही भाग्यवान आहात की विद्येच्या मंदिरापर्यंत आपण पोहोचला. असे कितीतरी मुलं आहेत, मुली आहेत ज्यांना हे भाग्य मिळालेलं नाही. त्याची तुम्हाला कल्पना नसेल. तुम्ही एका चांगल्या ठिकाणी आहात. तुम्हाला मार्गदर्शन करणारे सुशिक्षित, प्रशिक्षित गुरुजन आहेत, म्हणून तुम्ही त्यांना धन्यवाद द्यायला हवे. ज्ञान मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यासाठी शिक्षण आवश्यकच आहे असे नाही, पण शिक्षण एक उत्कृष्ट सुविधा बनू शकते. संस्कार आणि शिक्षण हे दोन्ही ज्यांना लाभले त्यांचं जीवन धन्य होतं. ज्ञान मिळवण्यासाठी अनेक मार्ग आहेत, अनेक साधनं आहेत. नुसतं पाहणे
हे सुद्धा एक किती उत्कृष्ट साधन आहे. तुम्ही अवतीभोवती पाहता, काय घडतंय, कोण कसा चालतो, कसा बोलतो, सूर्य उगवतो, निसर्ग दिसतो, फुलं उमलतात, हे जरा कधी डोळसपणे पहा, त्यातून तुम्हाला ज्ञान मिळेल. आपण ऐकतो, ऐकण्याचं किती मोठं हे साधन आहे. आपण भाषण ऐकता, व्याख्यान ऐकता, शाळेत शिकवलेलं ऐकता, संवाद ऐकता. नुसतं ऐकणं हे सुद्धा एक ज्ञानाचा मार्ग आहे. वाचन आहे. तुम्ही आता अक्षर ओळख झालेली आहे तुम्हाला, तुम्ही शब्दाचे अर्थ जाणू शकता. त्यामुळे जे वाचन करू शकतात त्यांच्यासाठी अनेक प्रकारचे अनेक विषयातील पुस्तके उपलब्ध आहेत. त्यानंतरचं साधन आहे प्रयोग करणे, अनुभव घेणे. अगदी रांगोळी काढण्यापासून ते सायकल चालवण्यापर्यंतचे आपण प्रयोग करता आणि त्या अनुभवातून आपण शिकतो. पर्यटन करणे हा आणखी एक मार्ग आहे. चर्चा, संवाद करणे, प्रश्न विचारणे, शंका विचारणे, हेही एक ज्ञान मिळवण्याचं साधन आहे. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे, जे जे पाहिलं, ऐकलं, वाचलं त्यावर चिंतन करणं. तर असं पाहण्यापासून चिंतनापर्यंतचे अनेक ज्ञानाचे मार्ग उपलब्ध आहेत आणि आपण त्याचा उपयोग करून घ्यावा असा मी सल्ला देईन. आजचा विषय हा मुळातच वाचनाचा असल्यामुळे की काय वाचावं हे माहीत असणं आवश्यक आहे. कोणत्या वयात काय वाचावं तेही माहीत असणं आवश्यक आहे. आणि वाचनासाठी इतके विषय उपलब्ध आहेत. त्यामध्ये कथा आहेत, गोष्टी आहेत, कविता आहेत, गीत आहेत, नाटक आहेत, कादंबरी आहेत, चरित्र आहेत, आत्मचरित्र आहेत, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची पुस्तके आहेत, संविधान आणि कायद्याची पुस्तके आहेत. हा एक ज्ञानाचा महासागर आहे आणि तो सहज आज इंटरनेटवर उपलब्ध आहे. परंतु ते शाश्वत नाही. त्यामध्ये जे आपण मोबाईलमध्ये पाहतो, ऐकतो, त्यातून फारशी समज येत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःहून एकांतात एखादं पुस्तक वाचता, त्यावर चिंतन करता आणि विशेषतः या बालवयामध्ये जे वाचलं जातं, जे ऐकलं जातं, त्याचे खोलवर संस्कार होतात आणि ते आयुष्यभर टिकून राहतात. म्हणून इथं मी तुम्हाला जी दिलेली पुस्तकं आहेत त्यातील मुख्यतः ही चरित्र आणि आत्मचरित्राची पुस्तकं आहेत. तुम्ही मुलांनी चरित्र, आत्मचरित्र वाचावं, प्रवास वर्णन वाचावं, इतिहास वाचावा आणि त्यातून बराचसा बोध घ्यावा असं मला वाटतं. तुमच्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये फारसा विस्कळीतपणा न आणू देता आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्यात मला आता जास्त काही सांगायचं नाही. फक्त वाचा आणि वाचन चालू ठेवा. वाचन कधीही संपत नसतं. शिक्षण हे कधीही संपत नसतं. माणूस शेवटपर्यंत शिकतच असतो, अनुभव घेत असतो. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये अनेक स्पर्धा होतात. खेळाच्या स्पर्धा असतात, कलेच्या स्पर्धा असतात, ज्ञानाच्या स्पर्धा असतात. परीक्षेमध्ये अधिक मार्क मिळवणाऱ्यांना तुम्ही बक्षीस देता. पण वाचनासाठी किंवा वाचन ही जर कला मानली तर त्यासाठी काही योजना आहे का मला माहीत नाही. हां, तर तुम्हाला पुस्तकं मिळतात ही शाळेकडून. मी त्याच्यामध्ये आणखी थोडंसं एक सल्ला देईन की तुम्ही जी पुस्तकं वाचता त्याचा सार एक दोन पॅरेग्राफमध्ये लिहून काढा. हां, आणि अशा सगळ्यांनी जर लिहिलं त्यातून निवड करता येईल तुमच्या गुरुजींना की कोण उत्कृष्ट लिहिलेलं आहे आणि मग त्याला प्राईज, पुरस्कार देता येईल. तर असं जर केलं तर प्रत्येकाला कधीतरी कोणत्या तरी पुस्तकाबद्दल प्राईज नक्कीच मिळेल आणि त्याला मी वाचलं आणि लक्षात ठेवलं त्याचा अभिमान वाटेल. जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकतो आणि सोडून देतो, पण तीच गोष्ट जर तुम्हाला लिहायला सांगितलं तर मात्र बुद्धीला ताण पडतो. त्या गोष्टीचा सार जरी लिहायचा म्हटला तरी तुम्हाला विचार करावा लागतो. म्हणजे वाचन फक्त करून सोडून द्यायचं नसतं, तर त्यातलं काहीतरी अर्थ सार काढायचा असतो. आणि तोच जर सार तुम्हाला काहीतरी 5-10 वाक्यामध्ये लिहिता आला. मगाशी मी ऐकलं की तुमचा छानच उपक्रम चालू आहे, पण आणखी त्याच्यामध्ये आणखी जर काही करता आलं
तर ते करून पाहावं असं मी विनंती करेन. शेवटी काय, काही जे जे दिसते ते जाणले पाहिजे, जे जाणले ते जगले पाहिजे. अन्यथा ते जगणे नुसतंच डोक्याला भार होऊन बसते. म्हणून आपण जाणत राहा आणि जगत राहा. एकटंच बोलतो आणि जाताना ही पुस्तकं पाहून घ्या. ती आता तुमच्याकडेच राहणार आहे. ती प्रदर्शित यासाठी केलेली आहे की तुम्हाला ती माहिती असावी. नाहीतर असं व्हायला नको की ती एका कपाटातून दुसऱ्या कपाटात जाऊन बसली. असं होणार नाही म्हणूनच मी ही सूचना केली. तर ती पुस्तके एकदा पाहून घ्या. तुम्हाला कोणती वाचायची आहे ते टिपून घ्या आणि नंतर कधी तुमच्या गुरुजींना विचारून ही पुस्तकं वाचू शकता. इतकं बोलून मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.